पुण्याची गणना कोण करी, देवाची याद्वारे उभा क्षण भरी, तेने मुक्ती चारी साधी येल्या कोणत्या. आपण 4 मुक्त्या मग सांगितलं ना, 4 मुक्त्या सांगितल्या होत्या ना, त्या मुक्त्या. तेने मुक्ती चारी, 4 तेने मुक्ती चारी साधी येल्या केव्हा, देवाची याद्वारी उभा क्षणभरी. देवाच्या दरबारामध्ये आपण क्षणभर जरी थांबलो, थोडा वेळ जरी आपण देवाच्या दरबारामध्ये थांबलो तरी आम्हाला काय मिळतं, पुण्य मिळतं. आम्ही जे जीवनामध्ये कर्म करतो, पाप करतो, पातक करतो, याचा पश्चाताप करण्यासाठी आम्ही भगवंताच्या चरणाशी, भगवंताच्या दरबारात क्षणभर जरी काही थांबलो तरी आमच्या जीवनाचा काय होतो, उद्धार होतो, आम्हाला पुण्य मिळते. देवाची याद्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्ती चारी साधी येल्या. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. पुण्याची गणना करता येईल का हो, करता येईल का पुण्याची गणना? नाही करता येणार. कशी काय नाही करता येणार, कशी काय नाही करता येणार पुण्याची गणना? नाही करता येणार. मनुष्याच्या जीवनामध्ये पैसा वाढला, मनुष्याच्या जीवनामध्ये पैसा वाढला की त्याचं काय होतं, अजीर्ण होतं, त्याचं अजीर्ण व्हायला लागतो. का? पैसा वाढला की मनुष्याच्या व्यसन वाढतात, पैसा वाढला की मनुष्याच्या फॅशन वाढतात, आवडी निवडी वाढतात, आशा इच्छा अपेक्षा वाढूनच जातात. कशामुळे? एका पैशामुळे. मनुष्य उलटा करतो. कशाच्या? व्यसन वाढलं की उलटा करताना आहेत का कोणी असे ज्यांना व्यसन जडलं आणि जे उलट्या करतात? आहेत ना. त्या उलट्या कशाच्या असतात नाही बाबू, त्या उलट्या पैशाच्या असतात. कारण तो पैसा तुम्हाला पचवत नाही ना. थोडा पैसा जरी आपल्या खिशामध्ये काय आला, आपल्याला तो पैसा पचवत नाही, त्याचा आपण उलट्या करतो. मनुष्याकडे पैसा 10 करोड वाढला, त्याची गिनती करता येईल का? नाही करता येईल. अरे पुण्याची गिनती करता येणार नाही आणि पैशाची गिनती करता येणार नाही म्हणजे काय? पैशाची गिनती नाही करता येणार का माय बापू? पैशाची गिनती करता येईल. 10 करोड नाही, 20 करोड असू द्या, त्याची गिनती करता येईल. कशी? 10 करोड, 10,000, 20,000, 50,000, 10 करोड. पैशाची गिनती करता आली ना. मग पुण्याची गिनती अशी करायची का? नाही. पुण्याची गिनती मात्र करताच येत नाही. का? कारण पुण्यकर्म आपण कितीही केलो, पुण्यकर्म आपण कितीही केले तरी त्याचा अजीर्ण होत नाही. उलट पुण्यामुळे आपल्याला पुण्य फळ प्राप्त